नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही आत्ताच पाहिला असेल की आम्ही एक व्हिडिओ टाकला होता कानातून मळ कसा काढायचा. तर आम्हाला असं वाटतंय की आपण एकदा परत ट्राय करून बघूयात, कारण आम्ही असं खूप ऐकलं आहे की खरोखरच कानातून काहीतरी असं मळ येतो आहे आणि तो म्हणतो आहे की कान माझं थोडंसं असं क्लीन झाल्यासारखं वाटतो आहे. तर म्हणलं ठीक आहे, आपण दुसरा पण कान आहे ना स्वच्छ करून घेऊत आणि बघूत ना ट्राय करून की त्या दिवशीमध्ये ना आजमध्ये काय फरक येत होते. आता त्याच्यासाठी मी घेतला आहे हा पेपर आणि हा पेपर आपल्याला असा घ्यायचा आहे, पूर्ण मेहंदीचा कोन करून. आपण बघा आता ना कानामध्ये प्रत्येकाच्याच मळ असतो. आपण काय करतो, काडीने काढतो. बरेच प्रकार काडी आहे किंवा अजून काही स्टिक वगैरे घालून कानातला मळ काढायचा प्रयत्न करतो. पण हे जे ट्रिक आहे ना, तर हे ट्रिक असं खूप पॉप्युलर होत चाललं आहे, कारण ह्याचे मी बरेचसे व्हिडिओ पाहते पण आहे. तर आता म्हणलं एका कानाचं काय झालं आहे ते पाहिलं आहे, आता दुसरा पण कान बघूत आपण दुसऱ्या कानाचं काय होतं आहे ते. तर त्याच्यासाठी आम्ही आता आज परत प्रयोग करून पाहतो आहे काय होणार आहे. कानाचं करायचं आहे का? आमचं मॉडेल तयार आहे कानाचं प्रयोग करण्यासाठी. तर असा मेहंदीचा कोन मी बनवून घेतलेला आहे आणि ह्याला एका साईडने ना चिकटपट्टी लावायची किंवा टेप लावायचा, किंवा आता इथे मी ग्लू आहे माझ्याकडे, तो ग्लू मी लावून घेते आणि बघूयात काय करता येईल आपल्याला. ह्याच्यासाठी ग्लूचं लेस टाईट आहे, थांबा जरा. ओके, हां. तर एका साईडने काय करते मी, त्याला आपण थोडासा ग्लू लावून घेऊयात आणि हे पॅक करूयात. तर हां, हे झालं. आता काय करते, ह्याला असं हा कोन पॅक करून घेऊयात. आता हा झाला कोन पॅक. आणि आता आपण काय करायचं तुम्हाला माहीत आहे, हे आपण धरणार आहे. सरळ बसा तुम्ही, मॉडेल तयार आहे. आता आपण आज बसूनच बघूयात काय होतं आहे ते. असं कानात ही पुंगी ठेवायची मेहंदीचा कोन आणि ह्याला सरळ बसा. हां, एकदम सरळ बसा. आणि ह्याला काय करणार आहे, आता असं ठेवायचा. पकडा एका हाताने, आपण मॉडेललाच पकडायला लावूत. थांबा 2 मिनटं थांबा. हां 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 हां, व्यवस्थित पकडा. आणि आता ह्याला आपण त्या दिवशीसारखं परत काडी लावून बघूयात काय होतं आहे आणि खरंच रिझल्ट येतो आहे का, कानातला मळ निघतो आहे का, हे पाहायचं आहे आपल्याला. हे डेंजर आहे थोडंसं बरं का, कारण घरात जर कोणी नसेल तर करू नका. आणि असं जाळ वगैरे पडेल ह्याच्यासाठी मी काय केलं आहे, आधीच आहे ना एक ताट खाली ठेवलं आहे, कारण हे काही पडणारच आहे, ड्रेसवर वगैरे पडू नये म्हणून. काय जाणवते का? अजून तरी नाही, अजून काही जाणवत नाही आहे. पण ॲक्च्युली असं जाळ लागलं की मला भीती वाटते. त्या दिवशी पण वाटली होती, आज पण वाटते. पण आम्हाला परत हा प्रयोग करून बघायचा आहे की नेमकं काय होतं आहे, कारण हा जर प्रयोग सक्सेस झाला तर चांगलंच आहे. बघूत काय होतं आहे ते. वाटते काय, जाणवते का? कानातूनच दूर बाहेर यायला लागला वाटतंय का? हे का दूर 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 दिसतोय का, हे ना? बघूयात आपण. आता हे मी इथंच थांबवते. आता बघूयात काय होतंय ते. मला वाटतं आठवण होल नव्हतं रखे ना आपण. हां, आता आपल्याला परत एकदा ट्राय करायचं आहे. होल ठेवलं नाही ना, तरी पण आपण हे उघडून बघूयात काहीच नाही काय होतंय ते. बघा, फक्त हे काहीतरी आहे, चिकट होतं आहे. हे धुराने होते का काय होतं माहीत नाही, तरी आम्ही अजून परत एकदा ट्राय करणार आहे. आता आम्ही अजून एकदा ट्राय करतोय. कोण आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो, कारण काय हे ट्रिक नेमकं काय आहे जोपर्यंत आम्हाला फायनली कळणार नाही आहे तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार नाही आहेत.
की नेमकं काय होतं. आता हे इथून आम्ही थोडं होल ठेवतोय. आता पहा, आता बघूयात आपण की काय होतं ते. इथून होल ठेवून हा कोन बनवूयात आपण आणि नंतर बघू काय होतं. हे पहा, इथे होल ठेवलेला आहे आणि आता मी हे करते स्टिक. तुम्ही चिकटपट्टी असेल त्यांनी पण करा किंवा मग कशाने जमेल त्यांनी करा. स्टिक करून द्या थोडंसं. इथे झालं आहे पॅक. आणि आता परत आपण पाहूयात. पाहू, सरळ बसा तुम्ही. पकडा, इकडे सरळ या. हां, पकडा हाताने. हां, असं पकडा. हां, आता आपण परत एकदा ट्राय करू की नेमकं होतं आहे काय. की कानात येणारा मळ, धूळ, जे काही सांगतात ते की सगळं तुमचा कान क्लीन होईल. तर नेमकं कान क्लीन होतं आहे का हे बघू. ज्यांना ऐकू कमी येतं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे असं म्हणतात. बघायचं आता मला नेमकं करून कायच होतं आहे. अवघड आहे हे प्रोसिजर, थोडंसं भीतीदायक आहे. भीती वाटत असेल आणि वाटते पण. हे पहा, आता बघूयात आपण काय होतं आहे ते. लई डेंजर प्रकार येतात काही काही आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये. काय वाटतंय का, जाणवते का काही अजून तरी नाही. काही गरम वगैरे, कारण खूप गरम कागद झालेला आहे त्याच्यामुळे. असं काही जाणवतंय का? काहीच जाणवत नाही. आता आपला हां एकदा प्रयोग करून बघायचा, मग आपल्याला फायनली कळेल की हे रिअल वर्क करतंय का नाही. बघूया. अरे बापरे. कसं सगळ्यात कागद जळाला. बघायचं कॅन्सल का? माने बदला. आता हे तर पूर्ण कागद जळायला बघायचा विषयच नाही. कारण माझं हाताला बाजू असतं आणि कानात काय प्रॉब्लेम येतोय का, हे दिसतंय का कानात. असं तर काही जाणवत नाही, पण मग ढिल्ला झाल्यासारखं म्हणतोय. हो, ढिल्ला झालाय का मग थोडासा ढिल्ला झालाय असं म्हणतोय. आपण अजून एकदा ट्राय करायचं का? ठीक आहे, आपण अजून एकदा ट्राय करू.